श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्तरकांडातला श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा पहिला भाग वाचूया. श्री रामचंद्र सर्व जगाला आश्रय देणारे आहेत. श्रीरामांशिवाय इतर कुठलीही गती आहे का बरे? श्रीराम कलियुगाचे सर्व दोष नष्ट करून टाकतात, म्हणून श्रीरामचंद्रांना नमस्कार केला पाहिजे. श्रीरामांना कालरूपी भयंकर सर्प देखील घाबरतो. जगातले सर्व काही भगवान श्रीरामांच्या अंकित आहे. श्रीरामांचा मी अखंड भक्त राहू इच्छितो. रामा, तुम्हीच माझे आधार आहात. चित्रकूटात निवास करणाऱ्या भगवती लक्ष्मी स्वरूप सीतेच्या आनंद मंदिरातल्या आणि भक्तांना अभय देणाऱ्या परमानंद स्वरूप भगवान श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करतो. संपूर्ण जगाचे अभिष्ट मनोरथ सिद्धीला नेणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेशादी देव, ज्यांचे अभिन्न अंश मात्र आहेत, त्या परम विशुद्ध सच्चिदानंद परमदेव श्री रामचंद्रांना मी नमस्कार करतो. तसेच त्यांच्या भजन चिंतनात मन गुंतवितो. ऋषी म्हणाले, भगवन, तुम्ही विद्वान आहात, ज्ञानी आहात. आम्ही जे काही विचारलं होतं ते सारं तुम्ही आम्हाला विस्तारानं सांगावं. संसार बंधनात अडकलेल्या जीवांना खूप दुःख आहेत. या संसार बंधनांना तोडणारा कोण आहे बरं? तुम्ही सांगितलं आहे की कलियुगात वेदोक्त मार्ग नष्ट होतील. अधर्मपरायण पुरुषांना प्राप्त होणाऱ्या यातनांचं देखील तुम्ही वर्णन केलं आहे. घोर कलियुगात आल्यावर जेव्हा वेदोक्त मार्ग लोप पावतील त्यावेळी पाखंड पसरेल, हे सर्वश्रुतच आहे. जवळजवळ सगळ्याच लोकांनी असं सांगितलं आहे. कलियुगातले सारे लोक कर्मात ह्रस्व देहाचे आणि लोभी असतील. तसंच धर्म व ईश्वर यांचा आश्रय सोडून आपापसात एकमेकांवर ते निर्भर होऊन राहणारे असतील. जवळजवळ सर्व लोक अल्पायुषी आणि अधिक संतती असलेले असतील. त्या युगातल्या स्त्रिया आपल्याच शरीर पोषणात मग्न आणि वेश्यांप्रमाणे आचरण करणाऱ्या प्रवृत्तीच्या असतील. त्या आपल्या पतीच्या आज्ञेचा अनादर करून सदैव दुसऱ्यांच्या घरी येराजाऱ्या करणाऱ्या असतील. दुराचारी पुरुषांच्या भेटीची सदैव आस बाळगणाऱ्या असतील. उत्तम कुळातल्या स्त्रिया देखील परपुरुषांशी लगट करून गप्पा गोष्टी मारणाऱ्या असतील. त्या कठोर आणि असत्य बोलतील. तसेच शरीर शुद्ध आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी आवश्यक अशा सद्गुणांपासून वंचित असतील. कलियुगात अधिकांश स्त्रिया वाचाळ असतील. भिक्षेवर उदरनिर्वाह करणारे संन्यासी देखील मित्र आदींच्या स्नेहसंबंधात गुंतून पडणारे असतील. ते भोजनाच्या चिंतेनं सुखलोलूप शिव्यांचा संग्रह करतील. स्त्रिया दोन्ही हातांनी डोके खाजवीत गृहभ्राताराच्या आज्ञेचं जाणून बुजून उल्लंघन करतील. जेव्हा ब्राह्मण पाखंडी लोकांच्या संगतीने पाखंडपूर्ण बडबड करू लागतील, तेव्हा कलियुगाची खूपच वृद्धी झालेली आहे असंच समजलं पाहिजे. ब्राह्मण अशा प्रकारे घोर कलियुग आल्यावर सदैव पापपारायण राहिल्यामुळं ज्यांचं अंतःकरण शुद्ध होऊ शकणार नाही, अशा लोकांची मुक्ती कशी बरे होईल? धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या सूत देवा, देवादिदेव, देवेश्वर सद्गुरू, जगद्गुरु भगवान श्री रामचंद्र ज्या योगानं संतुष्ट होतील तो उपाय आम्हाला सांगा. मुनिश्रेष्ठ सूत देवा, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही पूर्णपणानं प्रकाश टाका. तुमच्या वचनामृताचं पान करण्याच्या ज्याला संतोष होणार नाही असा कोण बरं असेल? सूत म्हणाले, मुनिवरांनो, सर्वजण ऐका. तुम्ही जे ऐकणं इष्ट आहे ते मी सांगतो.
महात्मा नारदांनी सनत कुमारांना ज्या रामायण नामक महाकाव्याचं गान ऐकविलं होतं ते समस्त पापांचा नाश आणि दुष्ट ग्रहांच्या बाधेचं निवारण करणारं आहे. ते संपूर्ण वेदार्थांच्या संमतीला अनुकूल आहे. त्यामुळं समस्त दुःस्वप्नांचा नाश होतो. ते धन्यवादाला योग्य तसंच भोग आणि मोक्षरूप फळ प्रदान करणारं आहे. त्यात भगवान श्रीरामचंद्रांच्या लीला कथांचं वर्णन आहे. ते काव्य आपले पाठक आणि श्रोते दोघांनाही सर्व कल्याणमयी सिद्धी देणारं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधणारं आहे. महान फळ देणारं आहे. हे अपूर्व काव्य पुण्यमय फळ प्रदान करण्याचं सामर्थ्य असलेलं आहे. तुम्ही एकाग्रचित्त होऊन याचं श्रवण करा. महान पातकांनी तसंच संपूर्ण उपपातकांनी मुक्त मनुष्य देखील या ऋषीप्रणीत दिव्य काव्याचं श्रवण करण्यानं सिद्धी प्राप्त करून घेतो. संपूर्ण जगाचं हित साधण्यात गुंतलेली जी माणसं सदैव रामायणानुसार वर्तणूक ठेवतात तीच संपूर्ण शास्त्राचं मर्म जाणणारी आणि कृतार्थ होतात. विप्रवरांनो, रामायण धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचं साधन तसंच परम अमृत रूप आहे. म्हणून सदैव भक्तिभावानं त्याचं श्रवण केलं पाहिजे. ज्या मनुष्याची पूर्वजन्मोपार्जित सारी पाप नष्ट होतात त्यालाच रामायणाविषयी अधिक प्रेम वाटू लागतं, हे सत्य आहे. जो पापपाशात गुंतलेला आहे तो रामायण कथा सुरू झाल्यावर तिची अवहेलना करून इतर क्षुल्लक गोष्टीत लक्ष घालतो. त्या असद गाथांच्या ठायी त्याची बुद्धी आसक्त झाल्यामुळं तो त्यांना अनुसरूनच वर्तणूक करू लागतो. म्हणून हे द्विजेंद्रांनो, तुम्ही रामायण नामक परमपुण्यमदायी उत्तम काव्याचं श्रवण करा. ते ऐकल्यामुळं जन्म, वार्धक्य आणि मृत्यूच्या भयाचा देखील नाश होतो. तसेच श्रवण करणारा मनुष्य पापदोषांनी रहित होऊन अच्युत स्वरूप होतो. रामायण काव्य अत्यंत उत्तम, वर्णनीय आणि मनोवांछित वर देणारं आहे. ते त्याचा पाठ आणि श्रवण करणाऱ्या सर्व जगाला सत्वर संसार सागरातून पार करून देतं. हे आदिकाव्य ऐकून मनुष्य श्री रामचंद्रांचं परमपद प्राप्त करून घेतो. इथे या अध्यायाचा पहिला भाग पूर्ण झाला. उद्या आपण दुसरा भाग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.